Hello students, good morning. See, in today's lecture we are going to discuss a new topic. That one is nothing but from Science and Technology 10th Standard Science Part 1 textbook. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक सुरू करायला जातोय तो टॉपिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 हे जे बुक आहे तुमचं त्या बुकमधला टॉपिक नंबर 2 अँड दॅट वन इज नथिंग बट दी पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पहा, हा टॉपिक नंबर दुसरा आहे. हा टॉपिक सुरू करायच्या आधी फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू गिव इंट्रोडक्शन अबाउट दी टॉपिक अँड देन वी विल गोइंग टू स्टार्ट द टॉपिक अँड कंटेंट ऑफ दी टॉपिक. पहा, टॉपिकचं नाव काय आहे आपल्या पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पहा, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हे बघायच्या आधी या टॉपिकमध्ये असणारा सिलेबस कोणकोणता आहे ते आपण बघणार आहे. टॉपिकमध्ये सिलेबस काय काय आहे तर एक म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, दुसरा आहे ऑन द बेसिस ऑफ पिरियॉडिक टेबल, सेकंड आहे डोबेराइनर ट्रायड, थर्ड वन इज दी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, फोर्थ पॉइंट इज दी मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, फिफ्थ पॉइंट इज दी सम ट्रेंड्स इन अ पिरियॉडिक टेबल, ट्रेंड्स ऑफ अ पिरियॉडिक टेबल. असा ओव्हरऑल सिलेबस ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला अभ्यासासाठी आहे. बिफोर गोइंग टू स्टार्ट टॉपिक वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सम क्वेश्चन दॅट गिवन इन युअर बुक ॲट दी स्टार्ट ऑफ दी टॉपिक. पहा, तुमच्या टॉपिकच्या सुरुवातीला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्या क्वेश्चनची आन्सर्स आपण पाहणार आहोत आणि त्या क्वेश्चनची आन्सर पाहिल्यानंतर इंट्रोडक्शन पाहणार आहे आणि इंट्रोडक्शन पाहिल्यानंतर आपण काय करणार आहे या टॉपिकला सुरुवात करणार आहे. सी स्टुडंट्स, व्हॉट इज द नेम ऑफ टॉपिक? पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सो द क्वेश्चन इज अराइज दॅट व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स. ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स. एलिमेंट्स आर नथिंग बट दी प्युअर सबस्टन्सेस मेड अप फ्रॉम सिंगल टाईप ऑफ अ ॲटम. पहा, प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे एलिमेंट म्हणजे काय हो तर एलिमेंट म्हणजे दीज आर दी प्युअर सबस्टन्सेस मेड अप फ्रॉम सिंगल टाईप ऑफ अ ॲटम. बघा, आता हे एलिमेंट म्हणजे काय समजलं. टॉपिकचं नाव आहे आपल्या पिरियॉडिक क्लासिफिकेशन. पिरियॉडिक क्लासिफिकेशनमध्ये काय काय दिलेलं आहे. हू वॉज द फर्स्ट अटेम्प्ट वॉज डन बाय, कोणत्या सायंटिस्टकडून फर्स्ट अटेम्प्ट केला गेला क्लासिफिकेशनसाठी हे देखील आपल्याला बघायचं आहे. त्याच्या आधी आपण काय बघणार आहे इंट्रोडक्शन ऑफ दी टॉपिक. सो बघा, इथं काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आधी आपण बघूयात. ते क्वेश्चन फक्त इथे मी नोट डाऊन करते आणि त्या क्वेश्चनची आन्सर्स आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहे आणि ते झाल्यानंतर मग आपण काय करणार आहे नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरपासून टॉपिकला प्रॉपरली सुरुवात करत आहोत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये या टॉपिकशी रिलेटेड जे तुमचं 8th आणि 9thमध्ये बेसिक होतं ते बेसिक आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आणि नंतर मग आपण टॉपिकला सुरुवात करणार आहोत. सी, हिअर आर 4 क्वेश्चन्स. क्वेश्चन इज दॅट व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर. बघा, क्वेश्चन काय काय आहे. व्हॉट आर टाईप्स ऑफ मॅटर, देन what are the types of element. What are the types of elements. The question number 3 is what are the smallest particle of matter called. And the question number 4 is the what is the difference between molecules of the element and compounds. That one is nothing but the म्हणजे molecule आणि compound elements आणि compound मधला difference काय आहे हे विचारलेलं आहे. So I will write here what is the difference between elements and compound. असे हे 4 क्वेश्चन आहेत. या 4 क्वेश्चनच्या आधी आपण काय करूयात तर या 4 क्वेश्चन्सचे आन्सर्स बघू आणि नंतर आपण टॉपिकला सुरुवात करणार आहोत. पहा, सी, व्हॉट इज द क्वेश्चन नंबर फर्स्ट. व्हॉट आर दी टाईप्स ऑफ मॅटर. सी, बिफोर गोइंग टू स्टार्ट टाईप्स ऑफ मॅटर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे व्हॉट इज मीन बाय मॅटर. मॅटर म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. व्हॉट इज अ मॅटर, कशाला म्हणतो आपण मॅटर
what it is defined as matter is nothing but the anything around us. ओके, मॅटर म्हणजे काय हो, आपल्या सभोवताली असणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मॅटर असं म्हणतो. मॅटरला जर का शास्त्रीय भाषेमध्ये सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर मॅटरला काय म्हटलं जातं, मॅटरला द्रव्य असे म्हणतात बाळांनो मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर. आणि मॅटरचे टाईप्स आपल्याला विचारले आहेत ते आपण बघणार आहे. ते टाईप्स बघायच्या आधी आपण काय करूयात, डेफिनेशन लिहून घेऊयात. व्हॉट इज अ मॅटर. मॅटर इज नथिंग बट, मॅटर मीन्स anything around us. Okay, so I will write here, matter means anything around us which have specific size, specific shape, specific mass, occupy space and having a set of characteristic properties. Having set of characteristic properties known as matter. ओके, मॅटर म्हणजे काय, एनिथिंग अराउंड अस, आपल्या सभोवताली असणारी प्रत्येक गोष्ट की ज्याला हॅविंग स्पेसिफिक साईज, एक साईज आहे, शेप आकार आहे, त्याला मास आहे, वस्तुमान आहे, ऑक्युपाय स्पेस जागा व्यापते, अँड हॅविंग ए सेट ऑफ प्रिन्सिपल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याला काहीतरी प्रॉपर्टीज असणारे, अशा प्रत्येक गोष्टीला काय म्हणायचे, मॅटर म्हणायचे. जर का एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर ब्लॅकबोर्ड, chalk, book, notebook, these are known as examples of matter. Okay, what is our question? Question is, what are the types of matter? See students, there are mainly 3 types of matter and that one is nothing but the first type of matter is nothing but the element, second is the compound and the third one is the mixture. These 3 are known as types of matter. कोणकोणते आहेत तो, सी टाइप्स ऑफ मॅटर. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ मॅटर. द फर्स्ट वन इज द एलिमेंट्स, सेकंड कंपाउंड and the third is known as mixture. These are known as types of matter. Okay, आता आपण याची देखील माहिती घेणार आहे. व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स, व्हॉट इज मीन बाय कंपाउंड्स, व्हॉट आर दी मिक्सचर्स, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सी, व्हॉट आर दी टाइप्स ऑफ एलिमेंट्स. आता काय विचारलेलं आहे, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर समजलं, मॅटर म्हणजे समजलं, मॅटरचे टाइप्स समजले. नाव गोइंग टुवर्ड दी सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर दी टाइप्स ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्सचे टाईप कोणते. एलिमेंटचे टाईप बघायच्या आधी फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज मीन बाय एलिमेंट, विच आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू इन दी स्टार्ट ऑफ व्हिडिओ. ओके, पहा व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला एलिमेंट म्हणजे काय सांगितलेलं होतं. एलिमेंट म्हणजे काय हो, एलिमेंट आर दी प्युअर सबस्टन्सेस मेड अप फ्रॉम सिंगल टाईप ऑफ अ ॲटम. बरोबर, एलिमेंट म्हणजे काय हो, दीज आर pure substances made up from single type of atoms known as elements. Okay, now there are till date now how many elements students? 118 element. किती एलिमेंट आहे तो? 118 element. In that some are naturally occurring and some are man-made. Naturally and man-made elements. Okay. In which naturally occurring कोणते आहेत आणि man-made कोणते आहेत हे देखील आपल्याला सांगता आलं पाहिजे. Naturally occurring elements are the having atomic number 1 to 92. ज्या एलिमेंट्सचा ॲटॉमिक नंबर 1 ते 92 आहे हे सगळे एलिमेंट्स
दीज आर नोन ॲज नॅचरली ऑकरिंग इलेमेंट. सो आपण इथे लिहूयात 1 to 92 आणि 93 to 118 element are known as man-made elements. These are also known as artificial element. Now going toward our question. Okay, what is the question? Types of element. So बघा आता आपण काय बघणार आहोत, टाइप्स ऑफ इलेमेंट. आफ्टर दॅट व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ मॅटर आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इलेमेंट अँड कंपाऊंड हे विचारलेलं आहे. हे मी पुसते कारण की इथं मला काय लिहायचं आहे, आन्सर लिहायचं आहे. टाइप्स ऑफ इलेमेंट आपण ऑलरेडी बघितलेलं आहे का, हे मी शिकवलेलं आहे का, शिकवलेलं आहे. कोणकोणते टाइप्स आहेत इलेमेंटचे, 118 इलेमेंट हे फाउंड झालेले आहेत. आफ्टर दॅट जसजशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली, नवनवीन शोध लागले, रिसर्चेस झाले, आणखीन काही इलेमेंट लागले. सो इलेमेंट्स आर बेसिकली डिवायडेड इंटू 3 टाइप्स अँड दॅट आर नथिंग बट दी मेटल्स, non-metals and metalloids. Okay, all of you know that what is mean by metal, all of you know that what is non-metal and the third one is the metalloid. पहा आता याच्यामध्ये सुरुवातीला टाइप्स ऑफ इलेमेंट बघतोय आपण. टाइप्स ऑफ elements, there are mainly 3 types. Okay, first one is the metals, second non-metals and the third one is the metalloids. Okay, these are known as types of elements. Metals which having property like a luster, which show ductility, which show malleability, which show the property of sonority. These are properties of metals or substances shows such properties are known as metal. For example, जर का मेटलचं सांगायचं म्हटलं तर आपण काय देऊ शकतो, तर सोडियम, मॅग्नेशियम, कॉपर. These are the examples of metal. While what is mean by non-metals? Non-metal opposite to metals. Examples of non-metal काय काय सांगू शकतो, कार्बन, फॉस्फरस, सल्फर. These are the solid non-metals. After that Br2 is the liquid non-metal and the third one is the all gases are coming under the gaseous type of a non-metal. लक्षात येते. and the third one is the metalloids. metalloids कोणकोणते असतात, which show property of both metals and non-metals known as metalloids. त्यांना काय म्हणायचं, मेटलॉइड्स असं म्हणायचं. मग कोणकोणते असतात मेटलॉइड्स, म्हणजे कधी कधी ते मेटलच्या प्रॉपर्टी शो करतात, कधी कधी नॉन मेटलच्या प्रॉपर्टी शो करतात. मग मेटलॉइड्सचे एक्झाम्पल जर का सांगायचं म्हटलं तर आपण काय काय सांगू शकतो, सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम. दीज आर नोन ॲज मेटलॉइड्स. क्लिअर. पहा आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स लिहूयात. मेटल्स, कॅल्शियम, पोटॅशियम, sodium, magnesium, copper. These are the examples of metals. Carbon, phosphorus, sulfur. These are the solid non-metal. Br2 is the liquid non-metal and all the gases are the example of gaseous non-metal. Okay. After that metalloids, silicon, arsenic, जर्मॅनियम किंवा जर्मेनियम. ओके, यांना काय म्हणायचं आहे तर मेटलॉइड्स असं म्हणायचं आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन काय होता पहा. आता इलेमेंट्सबद्दल बघितलं. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी सेकंड वन अँड दॅट वन इज नथिंग बट दी कंपाऊंड्स. पहा यांना काय म्हणायचं आहे तर इलेमेंट्स म्हणायचं. इलेमेंट्सचे अगेन 3 टाइप्स, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॉलॉइड्स. नाव व्हॉट आर दी कंपाऊंड्स. कंपाऊंड बघा, कंपाऊंड म्हणजे काय, वेन 2 or more than 2 element केमिकली कंबाईन देर इज अ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड टेक्स प्लेस. म्हणजे पहा एक किंवा एकापेक्षा जास्त, सॉरी एक नाही 2 किंवा 2पेक्षा जास्त जेव्हा इलेमेंट एकत्र येतात तिथे तयार काय होतं, कंपाऊंड तयार होतं. फॉर एक्झाम्पल आपण वॉटर घेऊ शकतो. वॉट इज द केमिकल फॉर्म्युला फॉर वॉटर. केमिकल फॉर्म्युला फॉर वॉटर इज द H2O. बघा इथं 2 इलेमेंट आलेले आहेत का, आलेले आहेत. हायड्रोजन, 2 molecules of hydrogen combine with 1 molecule of oxygen, there is a formation of H2O molecule takes place or H2O
कंपाऊंड म्हणू शकतो आपण त्याला. ओके. अँड द थर्ड टाईप ऑफ मॅटर इज नथिंग बट दी मिक्सचर. मिक्सचर कशाला म्हणायचं? व्हेन 2 or more than 2 सबस्टन्सेस कंबाईन टुगेदर, फ्यूज टुगेदर, तिथे तयार काय होतं? मिक्सचर तयार होतं. नाव क्वेश्चन काय होतं? व्हॉट इज दी स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर? सी, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर 8 मध्ये शिकलेलं आहे का आपण? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर नोन ॲज, काय म्हणतात? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर नोन ॲज ॲटम. ओके, त्याला काय म्हटलं जातं? ॲटम. अँड by the combination of all atom there is formation of matter takes place. See, matter, smallest particle of matter is the atom, and when number of particle of atoms collected together there is a formation of matter takes place. And all of you studied about the atom. What is mean by atom? Smallest particle of matter. Okay, atom mainly consists of 3 subatomic particles: proton, electron, neutrons. All of you know that. And the fourth question, and that one is nothing but the what is the main difference between elements and compound? पहा, आता element आणि compound मधला main difference काय आहे? तर elements, these are the made up from single type of atom. In compound there is a combination of 2 atoms किंवा 2 elements असं म्हटलं तरी चालेल. Elements having similar properties. When the compound formation takes place, compound having different properties rather than original elements. पहा, फॉर एक्झाम्पल मी वॉटर घेतलं. हायड्रोजनच्या प्रॉपर्टी वेगळ्या, ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी वेगळ्या. ऑक्सिजन हेल्प्स इन द कंबशन. ओके, व्हाईल वॉटर कशासाठी वापरतो आपण? जर का कुठं फायर वगैरे लागली तर आपण तिथे काय वापरतो? वॉटर पाणी वापरतो ती विझवण्यासाठी. म्हणजे हा बेसिक डिफरन्स आहे दोघांमधला. कशामधला? इलेमेंट आणि कंपाऊंडमधला. सो क्लिअर झालेला आहे का? आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे? तर 4 क्वेश्चन बघितले. व्हॉट आर दी टाइप्स ऑफ मॅटर? देर आर मेनी 3 टाइप्स ऑफ मॅटर: इलेमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. आफ्टर दॅट टाइप्स ऑफ इलेमेंट्स, types of element: metal, non-metal, metalloids. After that smallest particle of matter, and that one is nothing but the atom. And the fourth question, difference between element and compound. This is the introductory part. See, after that in this topic the first point is nothing but the classification of element. Before going to start, why there is a need of classification of element? आता फर्स्ट अटेम्प्ट कुणी केला क्लासिफिकेशनचा तो मी तुम्हाला सांगणार आहे. द फर्स्ट अटेम्प्ट ऑफ क्लासिफिकेशन वॉज डन बाय सायंटिस्ट टोबे रायनर. ओके, आत्ताच त्याची थेरी नाही आपण बघणार आहे. पण व्हाय देर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट? का बरं क्लासिफिकेशनची गरज पडली इलेमेंटच्या? तर पहा, तिथं इलेमेंट किती आहेत? 118 इलेमेंट आहेत. सम आर नॅचरली ऑकरिंग, सम आर मॅनमेड, आर्टिफिशियल इलेमेंट आहेत. मग या सगळ्यांचा स्टडी इझिली करता यावा यासाठी तिथे काय पडली? तर तिथं क्लासिफिकेशनची गरज पडलेली आहे. सो इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप. वी विल मीट इन दी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू.